शाळेत जाते वेळेस मुलींनी सांगून ठेवलं होतं, मम्मा येईपर्यंत काहीतरी कुडकुडीत आणि खमंग असं काहीतरी बनव ग, त्यासाठीच बनवत आहे। 2 केळी घेतले, छान त्याला सोलून घेतलं। आता याला बारीक असं कट केलेलं आहे। कट केलेली केळी मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक अशी पेस्ट बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता। यात टाकत आहे हळद आणि चवीपुरतं मीठ। 1 मोठा चम्मच तेल टाकलेलं आहे, छान याला फिरून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 1.5 गिलास बेसन पीठ टाकून पाणी न टाकता या पिठाला छान मळून घ्यायचं, हे बघा असं। त्यानंतर सोऱ्या घ्यायचा, यामध्ये पापडीची चाळणी टाकायची, पिठाचा गोळा यामध्ये भरून घ्यायचा। तेल गरम झालेलं आहे, ही पापडी आता यामध्ये टाकून छान दोन्ही साइडने आपल्याला पापडीला तळून घ्यायचं आहे। केळीपासून एकदम कुडकुडीत अशी आपली पापडी तयार होती। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील। तुम्हाला मी दाखवते किती कडक झालेली आहे ते, हे बघा एकदम भारी झालेली आहे। जर आवडली तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि हो, चॅनलला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका।